हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना आणि गुड मॉर्निंग. सो मी निघालेली आहे. मी कुठे निघालेली आहे? मी आलेली आहे शॉपिंगला आणि हा व्लॉग आहे दिवाळीचा. दिवाळी डे 3 आणि तुम्हाला माहीतच असेल फर्स्ट डे आहे वसुबारस, त्यानंतर धनत्रयोदशी आणि त्यानंतर एक दिवस असाच होता आणि त्यानंतर होतं नरक चतुर्दशी आणि त्यानंतर होतं लक्ष्मीपूजन. मी डे 3ला थोडी रिकामी होते म्हणजे कामावर तर जायचं होतं मला, पण रिकामा वेळ थोडा माझ्याकडे होता. तर म्हटलं थोडं शॉपिंग करून येऊ, मॉलमध्ये जाऊन येऊ, बघू काय-काय नवीन आहे. तर तुम्ही बघू शकता मॉलमध्ये तुम्हाला दिसतच असेल किती डेकोरेशन केलेलं आणि ते एवढं भारी वाटत होतं. भरपूर लोकं येऊन तिकडे फोटो क्लिक करत होते आणि त्यानंतर थोडीफार शॉपिंग इकडे-तिकडे बघून म्हणजे मॅक्समध्ये मी गेले होते, त्यानंतर झुडिओमध्ये गेले होते. झुडिओ तर मस्ट आहे. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता इकडे फर्स्ट क्राय देखील आहे, ज्यांना बेबीसाठी काहीतरी बाय करायचं असेल. आणि हे इयर एंड सेल लागल्या होत्या सगळीकडे आणि सॅलॉनमध्ये देखील प्रचंड गर्दी होती, तुम्हाला दिसतच असेल. आणि एवढे छान-छान कुर्तीज आणि त्यामध्ये व्हरायटीज अँड प्लस ऑफर्स असं सगळं काही होतं तिकडे. त्यानंतर मिस्टर DIY इज मस्ट. तिकडे पण आतमध्ये मी जाऊन येते कारण तिकडच्या गोष्टी या खूपच मला आवडतात. आय डोंट नो व्हाय, बट मिस्टर DIY इज मस्ट. माय यूट्यूब फॅमिली, तुमच्यासाठी एक स्पेशल अपडेट आहे की मी माझ्या चॅनलचं नाव बदललेलं आहे. आता हे खूप शॉकिंग असेल थोडंफार सगळ्यांसाठी, बट मी नाव चेंज केलेलं आहे कारण ते थोडं कॅची वाटत नव्हतं मला आणि हे असं मध्येच नाव चेंज करणं हे थोडं डिफिकल्ट असतं. डिफिकल्ट म्हणजे कसं, चॅनलचं नाव हे आपलं मेन असतं, त्यामुळे ते अचानक चेंज केल्यामुळे काही इफेक्ट पडू शकतो. बट मला असं वाटलं याच पॉईंटला मी करू शकते. नंतर जर माझं चॅनल इन फ्युचर आय डोंट नो व्हाय काय होईल बट ग्रो झालं तर तेव्हा मला खूप डिफिकल्ट होऊन जाईल, म्हणून मी आत्ताच माझ्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे. आपल्या चॅनलचं नाव आधी होतं लाईफ ऑफ ली. आत्ता आपल्या चॅनलचं नाव असणार आहे सिम्पली सायली. हो, कारण माझं नाव सायली आहे. मी असं ठरवलं की काहीतरी सिम्पल आणि कॅची नाव असावं, त्यामुळे मी सिम्पली सायली असं सिम्पल नाव मी माझ्या चॅनलला दिलेलं आहे. होप तुम्हाला आवडलं असेल. आणि त्यानंतर थोडीफार शॉपिंग करून मी निघालेली आहे कामाला आणि हा सूर्य तुम्ही बघू शकता डोक्यावर आणि वातावरण एवढं तापलेलं आणि गरम होतं. तुम्हाला माहीतच असेल किती उकाडा झाला आहे सध्या. आणि त्यानंतर मी पोचलेली आहे जॉबवर. ही अशी सगळी तयारी तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. ही तयारी आहे प्री दिवाळी पार्टीची. आमच्याकडे प्री दिवाळी पार्टी अरेंज केली होती. त्याची ही तयारी आहे, बेसिक स्मॉल डेकोरेशन अँड ऑल. आणि हे इकडे केटरिंगचं सर्व सामान आम्ही लावलेलं होतं, म्हणजे कॅटरिंग होतं तिकडे. आणि त्यानंतर ही सगळी तयारी चालू होती. DJ छोटासा सेटअप होता आणि हे अम्ब्रेलाज तुम्ही बघू शकता किती क्यूट दिसत आहे आणि मला फारच ते आवडले होते. त्याच्यासोबत काही फोटो क्लिक केले मी. त्यानंतर पार्टी सुरू झाली इव्हिनिंगला आणि गाण्यांचा कार्यक्रम होता. तुम्ही बघू शकता कॉपीराईट लागेल म्हणून मी व्हॉइस म्यूट केलेला आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मस्त दिवाळीची वाईब दिसत आहे. गाण्यांचा मस्त कार्यक्रम झाला, छान एन्जॉयमेंट होत होती सगळ्यांची. आणि त्यानंतर इकडे केटरिंगमध्येच लाडू, चकली, चिवडा, त्यानंतर शंकरपाळ्या, तिखट शेव, त्यानंतर गोड शंकरपाळ्या. त्या आधी बघितल्या त्या खारट शंकरपाळ्या होत्या. त्यानंतर जेवण लागलेलं होतं, ही मिंट चटणी होती, त्यानंतर तंदूरमध्ये पनीर होतं, तुम्ही बघू शकता किती भारी दिसत आहे, यम्मी. त्यानंतर रेड तंदुरी होती, चिकन. आणि लगेचच त्यानंतर डिनर पण होता. हे इकडे ग्रेव्हीमध्ये चिकन आहे, तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसत आहे. आणि त्यानंतर ही आहे मटार फ्लावरची ड्राय व्हेजिटेबल म्हणजे ड्राय भाजी, किती मस्त रश्शेदार दिसत आहे. आणि त्यानंतर ही होती दाल फ्राय, तुम्ही बघू शकता किती भारी आणि टेम्पटिंग आहे. दाल फ्राय देखील तिकडे होतं आणि ते माझं पर्सनली फेवरेट आहे. आणि नॉर्मल बेसिक मेन्यू होता, जास्त काय भारीतलं असं एक्सपेन्सिव्ह असं नव्हतं. नॉर्मल बेसिक इंडियन मेन्यू होता. ही भाजी देखील होती, बटाटा भाजी ड्रायमध्ये. त्यानंतर हा रायता होता, इकडे बघू शकता, रायता इज माय फेवरेट अगेन. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळी तयारी केलेली होती प्री दिवाळी पार्टीची. मस्त पोटभर जेवून मी निघालेले आहे घरी. व्लॉग आपण एंड करूया. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.